वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुराग्रैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पवनतय संकटहरण मंगलमूर्ते राम लखन सीता सहित मनहु बसो सुरभूप। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। जयन्ति गिरिया स्मरणो होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता आता भिनववाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी। मोडोनी माया कुंजरू मुक्त मोती आता उगरू जे बविता श्री गुरु निवृत्ती बंधू।
सुघटित समाजात टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतरविला भागवत तरू तया ज्ञानेशाती विमलमतीने वंदन करू जय जय श्री राधारमण जय जय नवाल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर बोलो वृंदावन विहारी लाल की श्रीमद् भागवत महापुराण की शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेश्याम द्वारिकाधीश भगवान के नमः पार्वती पते हार हार महार बोल भजन बली के प्रभु रामचंद्र भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णांची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये गेली 3 दिवस आपण श्रीमद् भागवत महापुराण कथा श्रवण करत आहात. आपलं परम भाग्य आहे. श्री क्षेत्र पट्टीवडगावकर ग्रामस्थ मंडळी आणि कथेचे यजमान श्रीमान अंगदरावजी लोहाय काका यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून गोड आणि सुंदर कथेचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. उपस्थित आपण सर्व श्रोते संयोजक मंडळी व्यवस्थापक मंडळी हरिभक्तीपरायण आमचे बालाजी महाराज असतील आणि त्यांची सर्व टीम इंगळे काका असतील वाकडे कंपनी असेल सर्वांच्या सहकार्यातून चालत असणारी ही श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह आजच्या 3ऱ्या दिवसाचं पहिलं सत्र अर्थात प्रथम सत्र या ठिकाणी प्रारंभ होत आहे. थोडस सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. काल आपण कथेमध्ये विविध विषयाला स्पर्श करत करत पुढे आलो. ओझरत सिंहावलोकन व्हावं. पाठीमाग काय झालं प्रतिपाद्य विषय काल आपण पाहिलं की माता कुंती भगवंताकडे दुःख मागते. भगवान बोलतात बुवा तू मला भगवान म्हणते ना. हो मग मी जर भगवान असेल तर बोल तुला जे हवंय ते माग. आलं का लक्षात. त्या ठिकाणी कोणी काय मागितलं कोणी काय मागितलं थोडक्यात आपण पाहिलं. परंतु विशेषत्वाने कोणतीने भगवंताला दुःखच मागितलं महाराज. त्या दुःखाची परिभाषा आपण काल पाहिली. हो भगवान म्हणतात बुवा तू जे मागितलंस ना तुला कल्पना आहे तुझं संपूर्ण जीवन चरित्र हे दुःखानंच भरलेलं आहे. दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही आणि परत दुःख मागतेस. कुंती मातेने दुःखाची परिभाषा सांगितली. विपदो विपदो नैव विपदः संपत्तिरेव
संपदो नैव संपदो विपदस्मरणं विष्णो संपद नारायणं स्मृतिः. मानवी जीवनामध्ये दुःख नाम विपत्ती कधी आहे त्याची परिभाषा कोणती स्पष्ट केली महाराज. गोड विषय आपण पाहिला. सुरदासजी महाराजांनी त्याचं सुंदर चिंतन केलं अलीकडच्या भाषेमध्ये. कोणती माता बोलते, बाकी बिहारी जे दूर करहु दुख मेरा, बाकी बिहारी जे दूर करहु दुख मेरा, अवध बिहारी जी दूर करहु दुख मेरा. सुना है तेरे दर पे जो आवे उसके सारे दुख मिट जावे, शरण तुम्हारी जी दूर करहु दुख मेरा, बाकी बिहारी जी दूर करहु दुख मेरा. अशी गोड पद आहे. ही गोड पद कितीही जरी म्हटली तरी कमी आहे. होय अप्पा महाराज, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. 2 सत्रात तास असून वेळ कमी आहे. श्रीमद भागवत हा विशाल ग्रंथ आहे. विशाल 12 स्कंद आहे, 335 अध्याय आणि 18,000 श्लोकाचा असणारा विशाल ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. तुम्ही किती बोलणार, कितीही जरी बोललं तर कमीच. एक बोलू का, तुकोबराय बोलतात, आईसी नाही मती अर्थ कळे, पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हवी, आईसी नाही मती अर्थ कळे. आपण आपल्याकडे एवढी क्षमता, एवढी बुद्धी आपल्याकडे नाही की आपल्याला समग्र भागवत समजेल, कळेल. आलं का लक्षामध्ये? जेव्हा जेव्हा तुम्ही भागवतामध्ये रममाण व्हाल, चिंतनाला तुम्ही पुढे याल, तेव्हा तेव्हा वेगवेगळा भाव भगवंत कृपेने तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. कारण हा ग्रंथ सामान्य नाही. जसं भगवान बोलून गेले गीतेविषयी, आपण काल ज्ञानोबाईंची ओवी पाहिली, तैसे नित्य नूतन देखील गीता तत्व. प्रत्येक क्षणाक्षणाला भाव वेगळा, नवीन काहीतरी समोर उभं राहतं. असा हा विशाल ग्रंथ आहे. कुंतीच्या गळ्याला भगवंतांनी मिठी मारली आणि सांगितलं, बुवा मी तुला हे दुःख देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? त्याचं कारण दादा मी तुम्हाला विचारतो, जे ज्याच्या पाशी आहे तोच ते देऊ शकतो. आलं का लक्षात? या धर्म कार्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहासाठी ज्यांच्याकडे अन्नदान करण्याची ताकद आहे, पैसा आहे, आर्थिक बळ आहे, तीच लोक या ठिकाणी अन्नदान देऊ शकतात. का खोटा आहे दादा? एखादा दुर्बळ आहे, गरीब व्यक्ती आहे, मोठी इच्छा आहे, परंतु कारण त्याच्यापाशी ती सामर्थ्य नाही ना, ताकद नाही ना. तसं भगवान कुंतीला बोलवाले, बुवा मी तुला दुःख देऊ शकत नाही. याचं कारण काय? अरे भगवंताकडे दुःखच नाही ना. भगवंताकडे कुठं दुःख आहे? कारण भगवंताकडे आहे ते केवळ सुख आहे. सुखाशिवाय दुसरं काहीच नाही.
केवळ सुख. हे मी बोलत नाही. वेदांत शास्त्र पहा, उपनिषद पहा, श्रुती पहा, स्मृती पहा, साधू संतांचे अभंग पहा, तुमच्या लक्षात येईल. सर्व सुखाचे आगर हे कशाचं द्योतक आहे? बापर खुमानीवर सुखरूप आईचा दुधा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासाठी का? भगवंताकडे दुःख आहे का? नाही. उपनिषद चिंतन करताय. यो भूमातात सुखम ढालते सुखम आसित भूमानाम परमात्मा. आणि ध्यानात ज्याच्याकडे जे आहे तेच भेटत असतं, दुसरं काही नाही. तुम्ही आम्ही भगवंताकडे काय मागतो महाराज? आपण मागणं काल पाहिलं, बराचसा विषय पाहिला, मला अधिक विस्तार करायचा नाही. भगवंतांनी सांगितलं, बुवा मी तुला हे दुःख देऊ शकत नाही. कोणती माता बोलू लागली, देऊ शकत नाही तर एक काम कर, माझा तुझा जो स्नेह आहे, जे प्रेम आहे, बस तोडून टाक. कुठलाही संबंध नकोय. स्नेह पास मीमांसनजी म्हटलेला आहे. हे जो पास आहे स्नेहाचा, प्रेमाचा, बस हा वेगळा कर. आणि त्या रात्री हे सर्व कुंतीचं भगवंतांनी ऐकून घेतलं आणि त्याच रात्री जेवण वगैरे करून 5 पांडव, कुंती माता आणि भगवान श्रीकृष्ण आपापल्या शयनगृहामध्ये विश्राम करण्यासाठी निघालेले आहेत. जेव्हा भगवान आपल्या शयन कक्षाकडे जातात तेव्हा भगवंताला समोरच्या शयन कक्षामध्ये, अर्थात धर्मराज युधिष्ठिराच्या कक्षामध्ये प्रकाश दिसतोय. आणि त्या प्रकाशाच्या सावलीमध्ये धर्मराज युधिष्ठिर सारख्या चक्रा मारतात. हे भगवंतांनी पाहिलं आणि भगवंतांनी विचार केला की धर्मराज अजून झोपेत गेलेले नाहीत, काहीतरी चिंतामग्न आहे. म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्ण धर्मराज युधिष्ठिराच्या महालामध्ये गेले आणि भगवंतांनी धर्मराजाला विचारलं, दादा काय कारण आहे? बरेचशी वेळ होऊन गेली, अजून तुम्ही विश्राम घेतला नाही. धर्मराज बोलू लागले भगवंताला, कृष्णा तुला कल्पना आहे? अरे मला झोप कशी येईल? मी आज हस्तिनापूरचा नरेश आहे, राजा आहे, आणि तो म्हणतोस विश्राम घेतला नाही. अरे या राज्यासाठी, या जमिनीच्या तुकड्यासाठी, अर्थात हस्तिनापुरासाठी, इंद्रप्रस्थासाठी माझे कितीतरी आप्तेष्ट, नाते गोते, 18 अक्षोणी सैन्य नेस्ता नाबूद झालं. आणि एवढं गमावून कितीतरी स्त्रिया विधवा झाल्या, कितीतरी मुलं बाळ अनाथ झाली. एवढं सर्व गमावलं आणि तू म्हणतोस झोप येत नाही. अरे झोप येईल कशी? कशी झोप येईल? एवढा विनाश झाला. महाभारतीय युद्ध सामान्य नाही, हे ध्यानात घ्या. कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव आणि पांडव समोरासमोर उभा राहिली तेव्हा कौरवांच्या बाजूला 11 अक्षोणी सैन्य होतं. आलं का लक्षात? आणि पांडवांकडून एकूण 18 अक्षोणी सैन्य त्या कुरुक्षेत्रावर समोरासमोर उभं राहिलं. महाराज सर्व आप्तेष्ट आहेत, सर्व आप्तेष्ट. भाऊ आहेत, पुतण्या आहेत, साध्या भाषेत बोलावं. भगवंतानी अर्जुनाचा रथ
अर्जुनाने सांगितलं, भगवान सैन्योरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युतो यावदेता निरीक्षेऽहं युद्धकामानवस्थिता. भगवान माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. बस भगवान श्रीकृष्ण सरळ न उभा केला आणि अर्जुनाला भगवान बोलू लागले, बघ कोणासोबत तुला युद्ध करायचंय. अर्जुनाने रथात उभा राहून समोर दृष्टिक्षेप केला तर समोर पितामह भीष्म दिसले. महाराज कोण दिसले? पितामह भीष्म. कोण आहेत पितामह भीष्म? ते तर माझे आजोबा आहेत, पंजोबा, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य. अरे बाप, यांना पाहिलं आणि क्षणामध्ये अर्जुनाने सांगितलं, भगवान मी युद्ध करणार नाही. युद्ध करणार यांच्यासोबत? अरे ज्यांनी मला अंगा खांद्यावर खेळवलं, वाढवलं, माझे काका आहेत, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, माझे श्रीगुरु आहेत, आणि यांना जर मी ठार केलं, यांचा जर घात केला तर काय होईल? गीतेमध्ये विस्ताराने वर्णन केलंय. अर्जुन बोलतो, भगवान संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलश्चो पतंती पितो हेषां लुप्तपिंडो तकक्रियाः. आमचे जे पितर आहेत अर्थात पूर्वज, यांचं पतन होईल यांचा जर घात केला तर. अरे भगवान ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, द्रोणाचार्य, मी कोण आहे? ज्ञानोबाला गोड बोलतात काका. मी पार्थ द्रोणाचा केला जेने संग्रामो धनुर्वेदो मज दिदला. मी पार्थो द्रोणाचा केला जेने धनुर्वेदो मज दिदला. ज्या श्रीगुरूंनी मला धनुर्विद्या दिली त्यांना मी युद्धामध्ये ठार करणार. बस रथावर उडी टाकली. अर्जुन खाली उतरल्याच्या नंतर मग मात्र भगवान उठले आणि अर्जुनाला भगवान बोलू लागले, अर्जुना मी तुला इथे बोलवलंय का? युद्ध करायला चल. हे मी तुला आमंत्रित केलंय का? हा, आता तुम्ही मला आमंत्रित केले कथा सांगण्यासाठी. मी तुला आमंत्रित केलंय, तू म्हटला म्हणून मी घेऊन आलो. बरं आता इथं आलास आणि इथून मी युद्ध करणार नाही परत निघालास, जमल का काका? मी कथा करणार नाही, आता चाललो परत. योग्य वाटल? बरं तसं केलं तर काय होईल? अहो तुम्ही तर सोडा, संबंध वारकरी संप्रदाय, संबंध महाराष्ट्र मला नाव बोलत ठेवल्याशिवाय राहणार नाही. माझी लय कीर्ती होईल, नाव होईल असं वाटतंय का? हा, मग भगवान बोलू लागले, अर्जुना ध्यानात घे, तू कोण आहेस? तू क्षत्रिय आहेस. पहिला तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा नियमाचा आहे युद्धातून रणांगणातून पळून जाणं. क्षत्रियानी पळून जाणे, पळून जाणं हे काय स्वाभिमानच आहे नाही. तो म्हणतोस मी युद्ध करणार नाही, चाललो. एक ध्यानात घे, तू जर असाच निघून गेलास हे समोरचे तुला सोडणार आहेत का? तुला वाटतंय काय दुर्योधन दुःशासन सही सलामत जाऊ देतील? नाही.
तू युद्ध कर. तस्मात युद्धस्व भारत. भगवान सांगतात, हे अर्जुना, अरे तू युद्ध कर. तू कोण आहेस? तू शूर बुद्धीचा ठाव. ज्ञानोबा गोड बोलले, अरे तू सामान्य नाहीस. तू संग्राम हळू जिंकिला, निवांत कवचांचा ठाऊ फेडिला. पवारा तुवा केला गंधर्वासी. तू युद्धामध्ये भगवान शंकराला पराजित केलंस. असा तू शूरवीर अर्जुन, आणि आज म्हणतोस मी युद्ध करणार नाही. ध्यानात घे अर्जुना, मोह धरली ऐसे होईल, जी असती प्रतिष्ठा जाईल. इहलोक अंतरेल परलोकेस. तू जर मोह धरलास तर तू दोन्ही करून मुक्तील. एक इहलोकात तुझी अपकृती होईल आणि युद्धात तुला विजय मिळेल किंवा पराजित होतील, तो भाग वेगळा आहे. परलोकामध्ये देखील तुझी अपकीर्ती होईल. परलोक देखील तुझ्यापासून दुरावेल. म्हणून तू युद्ध कर. तस्मात युद्धस्व भारत. मराठी महाभारतीय युद्ध 18 दिवस चाललं. किती दिवस? 18. महाभारताची गणना, जी संख्याची गणना आहे ती 18ची कंपल्सरी आहे. महाभारतामध्ये एकूण सहसेनापती 18 झालेले. किती झालेले? 18. महाभारताचे पर्व हे 18 आहे. किती पर्व आहेत? 18. महाभारतामध्ये एकूण सैन्य धारातीर्थी पडलं ते 18. किती? 18शी महाभारतीय युद्धाचा संबंध आहे. असं भयान युद्ध झालं, कितीतरी विनाश झाला, आणि तू म्हणतोस विश्रांती घेत नाही. अरे कशी विश्रांती? भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला उपदेश करू लागले. युधिष्ठिर दादा, अरे कर्म आहे, आणि कर्म कुणाला चुकलंय का? बरं का, भगवान सांगतात धर्मराजा, ना भुक्तम क्षेते कर्म जन्म कोटी शतैरपि अवश्यम एव भोक्तव्यम कर्तुम कर्म शुभाशुभम. कर्म कधी कुणाला चुकलेलं नाही. पर्यायी गव्हारा सादर ज्ञानोबा यांचा अभंग तुम्हाला पाठ आहे कर्मावर. आलं का लक्षामध्ये? आज भगवान श्रीकृष्णाने विचार केला, आपण कितीही उपदेश केला तरी धर्मराजाला तो रुचणार नाही, याचा मोह नाहीसा होणार नाही. म्हणून भगवंतांनी स्वतः पांडवांना, द्रौपदी आणि कुंती मातेला घेऊन ज्या कुरुक्षेत्रावर पितामह भीष्म